नमस्कार, मी राहुल वाघ. नवभारत, नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या राजकीय कार्यक्रमात आपण नाशिकपासून सुरुवात केली होती. नाशिक जिल्ह्यापासून वेगवेगळे कव्हरेज करत आपण पुढे जातोय आणि आता नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये आहे. मालेगाव बाह्य हा मतदारसंघ ओळखला जातो तो दादा भुसे यांच्यामुळे. दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री आणि राज्यातले हेवीवेट मंत्री, तसंच मुख्यमंत्र्यांचे अतिशय विश्वासू सहकारी. आज आपण आहोत दादा भुसे यांच्या निवासस्थानी. जाणून घेऊया की दादा भुसे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय इथली आव्हानं आहेत त्यांच्यासमोर. दादा, नवभारत नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो मी प्रथम. नमस्कार. आज निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे. एकंदरीत वातावरण इथलं कसं आहे? रोजचं नियोजन कसं असतं? म्हणजे कारण खूप धावपळीचं आहे, कारण आता फक्त 20-25 दिवस राहिलेले आहेत. नाही, पहिली गोष्ट तर निवडणुकीपुरतं आपण काम करत नाही. बरोबर. प्रत्येक शिवसैनिक सतत जनतेच्या सेवेमध्ये असतो. अगदी तो सामान्य कुटुंबातला झोपडीतला जरी शिवसैनिक असेल, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सर्व शिवसैनिकांना जे बाळकडू आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. बरोबर. प्रत्येक शिवसैनिक त्याच्या परीने सामान्य जनतेची सेवा करत असतो आणि म्हणून निवडणुकीकरता थोडं ॲडिशनल आपण केंद्र सरकारने केलेल्या अनेक चांगल्या योजना, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, आपल्या महायुतीच्या सरकारने केलेले अनेक चांगले निर्णय, त्यांची झालेली अंमलबजावणी, त्याच्यासोबतच स्थानिक पातळीवर जे काही विकास कामं संपन्न झालेली आहेत ती कामं, आणि जसं मी बोललो की सामान्य शिवसैनिक असेल, महायुतीचा कार्यकर्ता असेल, तो नेहमी जनतेच्या सेवेमध्ये असतो, संपर्कात असतो. बरोबर. या बळावर निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. दादा, 2004 पासून आपण सलग आता 5व्यांदा विधानसभेत तुम्ही धडक मारण्यासाठी सज्ज झालेला आहात. सुरुवात तुमची कशी झाली होती? म्हणजे कारण हा एक पारंपरिक गड होता हिरे कुटुंबाचा, तो त्याला तुम्ही धक्का दिला म्हटलं काय? तर मी शासकीय सेवेमध्ये पाटबंधारे विभागामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरीला होतो. ठाणे जिल्ह्यातल्या वाडा इथे 1983ला मी नोकरीला लागलो. ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं समाजसेवेचा जो काही व्रत आहे ते पाहून लाखो शिवसैनिक प्रभावित होतात. मला वाटतं मलाही त्या गोष्टीचा लाभ मिळाला. नंतरच्या काळामध्ये मग जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही स्थानिक पातळीवर सोशल काम केलंय. तसं डायरेक्टली राजकारणामध्ये येण्याचा काही विषय नव्हता. बरोबर. परंतु स्थानिक पातळीवरच्या काही घडामोडी अशा झाल्या की जनतेने 2004 मध्ये अपक्ष आशीर्वाद दिले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद होतेच, आणि 2004 मध्ये मला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जाण्याची संधी मालेगावच्या जनतेच्या आशीर्वादाने मिळाली. 2004 मध्ये जेव्हा मी निवडणुकीला सामोरं गेलो तर त्या काळात शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो, आणि म्हणून अपक्ष निवडून आल्याच्या नंतर त्याही काळामध्ये मंत्रिपदाचे संधी काँग्रेस राष्ट्रवादीकडनं दिली जात होती. परंतु मी विरोधी पक्षाच्या बाकावर, शिवसेनेच्या बाकावर त्या ठिकाणी राहिलो, आणि पुढच्या टप्प्यामध्ये मग शिवसेनेचा उमेदवार म्हणून 2009 पासून आतापर्यंत कार्यरत आहे. दादा, आता तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख झाला आनंद दिघे साहेबांचा. थोडंसं बॅक जाऊन की तुमचा त्यांच्याशी संपर्क, किंवा शिंदे साहेबांचा तुमचा त्यावेळेसपासूनचा संपर्क असेल, थोडंसं त्यावेळेसचं तुमचं हे कसं होतं? धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचा वाढदिवस असेल, चलो मलंगड ती यात्रा असेल, किंबहुना एखाद्या कार्यकर्त्याचं ठाणे मुंबई परिसरामध्ये जर काही काम असेल, बरोबर, मला वाटतं त्यांच्या वाढदिवसाला आणि मलंगडाच्या कार्यक्रमाला 10-10, 15-15 टेम्पो ट्रकने आम्ही सर्व कार्यकर्ते जायचो. काही कामाच्या निमित्ताने जर आम्ही त्यांच्याकडे 5-10 मुलं गेलो असू
तर त्यांचं तिथलं समाजसेवेचं काम पाहिल्याच्या नंतर 10 पैकी 5 तरुण गावी आल्याच्या नंतर समाजसेवेच्या कामाला लागायचे. आणि ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहेत, त्याच पद्धतीने धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं जे काही कार्य अनेक कार्यकर्त्यांनी पाहिलं, त्यांचेही आशीर्वाद माझ्या या जीवनाच्या मार्गक्रमणामध्ये आहेत. म्हणजे आनंद दिघे साहेबांवर आता 2 चित्रपटही येऊन गेले. म्हणजे लाईट मूडमध्ये जर बघितलं तर तुम्ही पण कुठेतरी कॅरेक्टर म्हणून तुमचा पण त्या ठिकाणी उल्लेख झालेला होता किंवा नंतरच्या सेकंडमध्ये तुम्ही स्वतः पण दिसलेला होता. कसं वाटतं म्हणजे एकदा अशा आपण जो आपल्यासाठी एक व्यक्ती महान होता त्याच्या चित्रपटात काम करत आपल्याला पण एक संधी मिळते. काय तुमच्या भावना होत्या? मला वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो. मालेगाव सारख्या भागामध्ये मला जन्म मिळाला आणि एवढे मित्र मिळाले की त्यांच्या आशीर्वादाने मला इथपर्यंत मार्गक्रमण करायला मिळालं. धर्मवीर आनंदजी दिघे साहेब मला वाटतं की एक समर्पित व्यक्तिमत्व. त्यांनी अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलं. त्यांच्या दरबारामध्ये गेलेला एकही व्यक्ती निराश होऊन जात नव्हता. रडत गेलेला माणूस हसत बाहेर पडायचा. 24 तासांच्या पैकी ते कधी झोपतात, कधी उठतात, कधी जेवण करतात, कोणालाही माहीत नाही. बरोबर. तर एवढं समर्पित काम करणारं व्यक्तिमत्व मी स्वतः तर बघितलेलं नाही. आणि अशा या महान व्यक्तीचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले आणि मला वाटतं की त्यामुळेच इथपर्यंत मी मार्गक्रमण करू शकलेलो आहे. दादा आता आपण मतदारसंघाकडे येऊया. 2004 पासून आतापर्यंत अनेक विकास कामं झाली म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विकास पुरुष सुद्धा म्हटलं जातं. तुमचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. मात्र या आतापर्यंतच्या काळामध्ये अशी कुठली कामं आहेत की जी केल्याने तुम्हाला स्वतःला समाधान वाटलं की मी हे सोडवू शकलो या मतदारसंघाचे प्रश्न? पहिली गोष्ट तर 2004 मध्ये पहिल्या टर्मला मी जेव्हा निवडून गेलो, विरोधी पक्षात होतो, तरी पण जी काही आयुध असतात विधानसभेच्या प्लॅटफॉर्मवरची, त्या आयुधांचा वापर करून काही कामं तालुक्याची मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अर्थात सत्ता आणि विरोधी या भागांमध्ये फरकच असतो आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये जेव्हा सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली तर अतिशय झपाट्याने या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामं संपन्न झाली. शासकीय जमिनीवरची घरांची जी जागा आहे ती 2011 पूर्वी राहणाऱ्या त्या लोकांच्या नावावर झाली पाहिजे, याचा मालेगावकरांनी सतत पाठपुरावा केला. राज्य सरकारला त्याची नोंद घ्यावी लागली आणि त्या संदर्भातला नियम कायदाच करावा लागला. मला वाटतं आज मालेगावमध्ये हजारोच्या संख्येने शासकीय जागेवरची घरं त्या व्यक्तींच्या नावावर, मग त्याचा नमुना नंबर 8चा उतारा असेल, सिटी सर्वेचा उतारा असेल, करून देण्यामध्ये यशस्वी झालेलो आणि काही उर्वरित जे राहिले ते लवकरच त्यांच्या नावावर होत आहेत. पाण्याच्या संदर्भामध्ये तालुक्यामध्ये भरपूर मोठं काम करण्याचं भाग्य मला मिळालं. ज्या प्रमुख नद्या आहेत, गिरणा नदी असेल, मोसम नदी असेल, उपनद्या, त्या सर्व नद्यांवर सेरीजमध्ये बंधारे बांधण्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सर्वजण यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगला फायदा होताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. मंत्रिपदाच्याही काळामध्ये जे जे काही जबाबदारी आमच्या मालेगाववर दिली गेली असेल त्या त्या पदाच्या माध्यमातून सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उदाहरणार्थ कृषी मंत्रिपद ज्या काळात होतं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे वर्ग करणं, डीबीटी, हे एक भाग्य मला मिळालं की ज्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी दिला जातो. मला वाटतं करोनाचा काळ असताना सुद्धा जवळपास 28 जिल्हे मी 2-3 वेळेस संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. बीड पॅटर्न पीक विमा योजना त्याच काळामध्ये आम्ही प्रयोग केले आणि आज आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड पॅटर्न त्या ठिकाणी राबवला जातो. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना
संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आपलं पहिलं राज्य पहिलं आहे. राहील. आज नाशिक जिल्ह्याला 850 कोटी रुपये पीक विम्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली. 163 कोटी रुपये नुकसान भरपाई आज मालेगावच्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे. मला वाटतं की हे एक फार क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने केलेला आहे. त्याच्यासोबतच स्थानिक पातळीवर 5 कृषी महाविद्यालय मालेगावला शासकीय मिळालेले आहेत. भारताच्या कृषी क्षेत्राच्या इतिहासात एकाच वेळेस 5 शासकीय कृषी महाविद्यालय, 1 डिप्लोमा कॉलेज एकाच ठिकाणी मान्यता मिळणं आणि प्रत्यक्ष सुरू होणं हे भारतात मालेगाव एकमेव आहे. आणि त्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या 5 कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांना कृषी ज्ञानाचं मार्गदर्शन शिक्षण दिलं जाईल. मालेगावपासून तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, आर्थिक प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून लाखो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे, बियाणे मिळतील, रोपं मिळतील आणि त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांची प्रगती साध्य होणार आहे. त्याच्यासोबतच तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब असताना मालेगावला महिला व बाल रुग्णालय मिळालं होतं. बरोबर. ते 40 खाटांचं होतं. अतिशय चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. ती जागा पुरत नव्हती म्हणून पुढच्या कालावधीमध्ये 100 खाटांचं हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलंय. मला वाटतं 12 जिल्ह्यांना हॉस्पिटल मिळाले, परंतु पूर्ण होऊन लोकार्पण होणारं हे मालेगावचं महिला रुग्णालय आहे. अतिशय सुसज्ज असं ते रुग्णालय, सर्व सुविधा महिला भगिनींच्यासाठी आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद महिलांच्याकडनं त्या ठिकाणी मिळतो आहे. महिलांच्यासाठी आपल्या सरकारने अनेक चांगल्या योजना केल्या. त्याचा लाभ मालेगाव तालुक्याच्याही शहराच्या महिलांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, की ज्या योजनेचं स्वागत महाराष्ट्राच्या सर्व बहिणींनी केलेलं आहे. बरोबर. मालेगाव पुरतं बोलायचं झालं तर शहर आणि तालुका मिळून 2.25 लाखाच्या पुढे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाभ मिळतो आहे. जे काही निराधार योजनेचे योजना आहेत, मालेगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय. घरोघरी गावोगावी जाऊन कागदपत्रांच्या पूर्तता करून रेकॉर्ड लाभार्थ्यांना तो लाभ मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. कामगारांच्याही संदर्भातल्या काही योजना आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले. सांगायचं तात्पर्य असं आहे की सरकारी योजना चांगल्या असतात, परंतु त्याचे कागदपत्रांची पूर्तता करणं, त्या पात्र लाभार्थ्याची निवड करणं, त्याच्यापर्यंत ते लाभ पोहोचवणं हे फार महत्त्वाचं काम असतं. बरोबर. आणि ते काम करण्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झालेले आहेत. दादा, तुमच्या कामांची यादी खूप मोठी आहे आणि विकास कामं भरपूर झाली. एक छोटं फक्त की याच्यामध्ये मालेगाव जिल्हा निर्मितीचा जो प्रश्न होता की त्याचं आणि नारपारचं कितपर्यंत म्हणजे आपण त्याला मंजुरी दिली प्रशासकीय, पण काय ते 2 प्रकल्प मालेगाव पासून तर उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासाठी, नागरिकांच्यासाठी क्रांतिकारी निर्णय. साधारणपणे 45 वर्षांच्या पूर्वीपासून मालेगावने तत्कालीन आमच्या गिरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते ॲडव्होकेट TR पवार साहेब. त्यांनी या प्रकल्पाचं मनोगत व्यक्त केलेलं कागदपत्रांवरनं दिसत आहे. नंतरच्या काळात वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला. साधारणपणे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि ते सर्व पाणी पश्चिम भागातनं वाहत जाऊन समुद्राला मिळतंय, वाया जात आहे. आणि मग ते पाणी जर अडवलं गेलं आणि पूर्वेकडे जर ते पाणी वळवलं तर अगदी सुरुवातीच्या कळवण देवळा तालुक्याच्या पासून तर मग पुढे मालेगाव असेल, सटाणा तालुका असेल आणि जळगाव जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांना त्याचा फायदा होतो. हा क्रांतिकारी निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केला. मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
अजितदादा यांचं मी आभार व्यक्त करतो. हम्म. महामहिम राज्यपाल महोदयांचं पण आम्ही आभार व्यक्त करतो. एक विशेष बाब म्हणून 1,25,000 एकर क्षेत्राला याच्यातनं पाणी उपलब्ध होणार आहे. 7,500 कोटींच्या या प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली. साधारणपणे 525 कोटी रुपये मालेगावच्या जलसंपदाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले. आणि नुसती मंजुरी नाही तर त्याच्यातले काही कामांचं प्रत्यक्ष सुरुवात होणं, काही कामांचं सर्वेक्षण करणं याच्या निविदा पण निघालेल्या आहेत. आणि ही पण गोष्ट आहे की मोठा प्रकल्प आहे, 5-7 वर्ष लागतील त्याला पूर्ण होण्यासाठी, परंतु त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय. आणि आमच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातनं याच्यातनं सिंचनाच्यासाठी पाणी, पिण्याच्यासाठी पाणी, त्याच्यासोबतच उद्योगासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. आणि या पाण्यामुळे आमच्या या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास साध्य होणार आहे. दादा, आता आपण शेवटी 1-2 प्रश्न निवडणुकीच्या संदर्भातले घेऊया. आता ही निवडणूक थोडी वेगळी, म्हणजे कसं की शिवसेनेचं विभाजन झालं, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं विभाजन झालं आणि त्याच्यानंतर अनेक जण पक्षामध्ये आपण बघतोय की काय चित्र आहे. इथं सुद्धा तुमच्या मालेगाव बाह्यमध्ये जे एके वेळ तुमचे खूप जवळचे सहकारी होते, बंडू काका बच्छाव, ते आता तुमच्या विरोधात उभे राहिले आहेत. काय कारण झालं की तुमच्या विरोधात ते गेले, सहकारी असून सुद्धा? बघा, मालेगावच्या जनतेला माहिती आहे कोणाचे काय इंटरेस्ट आहेत, कोण कशा पद्धतीने वागतो, कोण कशा पद्धतीने काम करतो. समाजाचं लक्ष असतं आणि म्हणून मी त्या गोष्टींचा विचार करत नाही. आपण काय काम केलं आहे, राज्य सरकारच्या काय योजनांची अंमलबजावणी केलेली आहे, आणि मी जसं बोललो की सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जे काम करतो त्यांच्या जीवावर या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि मला विश्वास आहे मालेगावची जनता जनार्दन परत एकदा धनुष्यबाणाला महायुतीचे कार्यकर्ते जे जीवाचं रान करतील आणि धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतील. दादा, शेवटी जाता एक विचारायचं होतं की एकनाथ शिंदे साहेब आणि तुमची खूप चांगली मैत्री आहे, तुम्ही विश्वासू सहकारी. त्यांचं एक गोष्ट दिसते की ते कायम पांढऱ्या कपड्यांमध्ये असतात, तुम्ही पांढरे कपडे मोस्टली घालत असता, काय कारण? नाही, मला वाटतं की राजकारणात जेव्हापासून आलो तर तेव्हापासून मी हे कपडे घालतो. आणि आदरणीय शिंदे साहेबांचा पण तोच पांढऱ्या कपड्यांचा ड्रेस कोड आहे. मुख्यमंत्री पदावर गेल्याच्या नंतर पण त्यांच्या कपड्यामध्ये बदल झाला नाही, त्यांच्या राहणीमानामध्ये बदल झाला नाही, त्यांच्या कामकाजामध्ये बदल झाला नाही. तेच सामान्य माणसाला भेटणं, तेच शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय अगदी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत ते काम करतात. मला वाटतं की आम्ही सुद्धा कधी कधी त्यांना सांगत असतो की आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे. शेवटी शेवटचा माणूस भेटल्याशिवाय ते झोपायला जात नाही. यापूर्वी आपण बघितलं असेल की वर्षा निवासस्थान मुख्यमंत्री महोदयांचं जे असतंय, विशिष्ट लोकांना, ठराविक लोकांना तिथं प्रवेश असायचा. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेला सामान्य माणूस थेट मुख्यमंत्री महोदयांना भेटू शकतो. त्यांचे ज्या काही व्यथा असतील, अडीअडचणी असतील, त्या मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालू शकतो. आणि साहजिक आहे, मग त्याचा आमच्यासारख्याला पण एक प्रेशर असतं की आपल्या भागातनं म्हणजे लोकांचं समाधान झालं पाहिजे. जर एखादा मालेगावचा व्यक्ती जर मुख्यमंत्री महोदयांकडे गेला, याचा अर्थ मीच कुठेतरी कमी पडलो. आणि म्हणून एक सर्व शिवसैनिकांवर त्याची एक जबाबदारी चं भान असतं. मला वाटतं की मोठ्या पदांवर गेल्याच्या नंतर पण त्या पदाची हवा डोक्यात जाणार नाही याची काळजी घेणं, ही शिकवण शिवसेना प्रमुखांची आहे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची आहे. आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतो. मला वाटतं अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय सामान्य जनतेच्या हिताचे आहेत. तर कुठलाही बाबीचा विचार किंवा बाऊ न करता मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. अगदी परवाचा मुंबई
मधले जे काही 5 एंट्री टोल आहेत, हो. तर जड वाहनं सोडून सर्वांना free. साधारणपणे दररोज 2.5 लाख वाहन येतात जातात. हम्म, हम्म, त्यांना सूट देणं हम्म. अं, म्हणजे म्हटलं तर सोपी गोष्ट नाही, खरंय. मोठा विषय आहे. बरं. परंतु क्षणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा निर्णय केला. असे अनेक निर्णय, किती समाजांच्यासाठी महामंडळं केली, किती योजनांच्यासाठी निधी दिला गेला. मला तर म्हणजे मला पण 20 वर्ष झाले राजकीय जीवनामध्ये. तर आता इतका निधी जर विकास कामांच्यासाठी जनतेच्यासाठी उपलब्ध होतोय, बरं. तर यापूर्वी हा पैसा नेमका कुठे जायचा? हा प्रश्न. सरकार तर तेच आहे, ठीक आहे, दर वर्षाला तरतूद सोर्स वाढत जातात. परंतु आता ज्या पद्धतीने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्यासाठी 45,000 कोटी रुपये जवळपास लागणार आहे. बरोबर. आणि मार्च पर्यंतची आर्थिक तरतूद सरकारने करून ठेवलेली आहे. बरोबर. मग यापूर्वीच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातला हा निधी, याचं एक प्रत्येकाला आश्चर्य आहे. बरोबर. आणि आज थेट त्यांच्या खात्यावर तो पैसा पैसा जातो. जातो. वयश्री योजना असेल, आणि शिवसेना प्रमुखांची जी शिकवण होती की समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन चला, बरोबर. शेवटच्या माणसाची प्रगती झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय केले, आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की परत एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येईल, आणि ज्या जलद गतीने आपला राज्याचा विकास होतो आहे. तुम्ही मालेगाव जिल्ह्याचा मुद्दा उपस्थित केला. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 25-30 वर्षाच्या पासून मालेगाव जिल्ह्याची, मालेगावकरांची मागणी आहे. बरोबर. जवळपास मागच्या काळात त्याचा निर्णय पण घोषित करण्यापर्यंतच वेळ आली होती, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे तो विषय थांबला. आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये एक मालेगाव जिल्हा करून भागणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांच्या विभाजनाच्या मागण्या त्या ठिकाणी आहेत. बरोबर. आणि नुसत्या मागण्या नाहीत, तर काही ठिकाणी अडचणी आहेत. कोण बोलतं की हे जिल्ह्याचं स्थान झालं पाहिजे, आणि काही लोक बोलतात की दुसऱ्या ठिकाणी झालं पाहिजे. मालेगावच्या बाबतीत तसा विषय नाही. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही राजकीय पक्ष म्हणजे प्रश्न निर्माण होतील असा मुद्दा घेऊ इच्छित नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे की निवडणुका झाल्याच्या नंतर पुढच्या काही काळामध्ये मालेगाव जिल्ह्याची निर्मिती होईल. नारपार प्रकल्पाचं अंमलबजावणी करून त्याचं पाणी लवकरात लवकर या भागामध्ये आणणं, रोजगार निर्मिती करणं, हा आमचा स्थानिक पातळीवरचा अजेंडा असणार आहे. दादा, नवभारत नवराष्ट्राची तुम्ही अगदी विस्तृत चर्चा केली, मन मोकळे सगळ्या प्रश्नांना हात लावला. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मी आपला आभार मानतो.